क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिन्नर समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक पोलिसांकडून प्रवाशांची खुलेआम लूट, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत पैशांची उकळपट्टी सुरू। समृद्धी महामार्गावर प्रवाशांना नाहक त्रास देत ट्रॅफिक पोलिसांकडून खुलेआम पैशाची उकळपट्टी केली जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले। वरिष्ठ अधिकारी नसतानाही गाड्यांना अडवून वाहतूक पोलिसांकडून जबरदस्तीने पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या असून त्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। प्राप्त माहितीनुसार एका ठिकाणी एकाच वेळी 8 ते 10 ट्रॅफिक पोलीस उभे राहत असून वाहन चालकांना थांबवून विविध कारणे सांगून त्यांच्याकडून रोख रक्कम मागितली जाते। विशेष बाब म्हणजे या पोलिसांना पॉइंट देण्यात येतो, म्हणजेच ठराविक ठिकाणी उभे राहून कारवाई करण्याचे आदेश असतात। मात्र त्यांनी आपला अधिकाराचा गैरवापर करत प्रवाशांकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार राबविला जात आहे। एका जागरूक वाहनधारकांनी सांगितले की कोणतीही स्पष्ट चूक नसताना त्यांना थांबवले जाते आणि कागदपत्र तपासणी किंवा गाडी नियम मोडण्याची कारणे सांगून पैसे घेण्याचा प्रयत्न केला जातो। काही वाहन चालकांनी मोबाईलमध्ये या प्रकारचे व्हिडिओ देखील रेकॉर्ड केल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकारामुळे समृद्धी महामार्गाची सुरक्षित आणि वेगवान प्रवासाची प्रतिमा धूमकट होत चालली आहे। तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासनाकडून तात्काळ कारवाई न झाल्यास हा प्रकार आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकतो। प्रशासनाची जबाबदारी ठरते। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी ट्रॅफिक पोलिसांवर कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसोबतच त्यांचा विश्वास टिकवून ठेवणे ही यंत्रणेची जबाबदारी आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, सिन्नर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।